CSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। हे वेगवेगळे प्रकल्प आपण करत असताना दोन तीन गोष्टी अजून सांगायला हव्यात। आपल्याकडे रेल्वे आले माहिती आहे, कुठे रेल्वे? शिंगोलीच्या पुढे, परंतु रेल्वे तिथे आली कशी? रेल्वे बार्शीवरनं चालली होती लातूरला। बार्शीवरनं लातूर कसं जातो आपण? सरळ रस्ता आहे, धाराशिवला यावं लागतं का? येडशी मार्गे बार्शीवरनं लातूरला रेल्वे चालली होती। बार्शीहून लातूरला जाताना मध्ये धाराशिव लागतं का? डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी बार्शीवरनं लातूरला जाणारा जो ट्रॅक होता तो बार्शीवरनं असा खाली वळवला धाराशिवला आणि मग पुढे तो वळवून गेला लातूरला। पहिलं स्टेशन झालं। आता ते आपण पुढे कसं नेतोय तर धाराशिवला जंक्शन करतोय। रेल्वेचं जंक्शन कळतं तुम्हाला? दोन ट्रॅक जेव्हा एका ठिकाणी येतात जंक्शन होतं। कुर्डवाडीला जंक्शन आहे, दौंडला जंक्शन आहे, सोलापूरला जंक्शन आहे आणि ज्या शहरामध्ये जंक्शन होतात, मला वाटतं भुसावळला पण आहे, ज्या ठिकाणी जंक्शन होतात तिथे अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळते, मोठ्या प्रमाणामध्ये तिथे उद्योग व्यवसाय येतात आणि रोजगार निर्मिती होते। तर आपण निर्णय घेतला की धाराशिवला कनेक्टिव्हिटी द्यायची, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही रेल्वे करायची। 2019 मध्ये मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं। असं ठरलं होतं की 50% रक्कम केंद्राची आणि 50% रक्कम राज्याची। केंद्राने थोडे पैसे दिले आणि काम सुरू व्हावं अशी अपेक्षा होती, परंतु मध्येच ठाकरे सरकार आलं। ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांच्या 2.5 वर्षात त्यांनी आपल्या धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वेच्या प्रकल्पाला 50% ठरलेल्या हिश्श्यापैकी 1 रुपया देखील दिला नाही। मी प्रचंड पाठपुरावा केला। मी तत्कालीन जे परिवहन मंत्री होते अनिल परब साहेब त्यांच्यावरती मी हक्कभंग आणला विधानसभेत, परंतु शेवटपर्यंत त्यांनी रुपया दिला नाही। आपलं सरकार आलं, तातडीने पैसे दिले, त्याचं टेंडर झालं आणि कामाला आता सुरुवात देखील झालेली आहे। मला वाटतं युद्ध पातळीवरती काम आहे आणि पुढच्या काही महिन्यामध्ये ते पूर्ण देखील होईल। कुठलं? धाराशिव ते तुळजापूर। आता पुढचं काम देखील वाढलंय, ट्रॅक वाढलाय। सोलापूरमध्ये भूसंपादन करायचंय। या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता 1 महिन्याभरापूर्वी आपल्या सरकारने दिली, 15 दिवसापूर्वी दिली असेल। 3295 कोटी रुपये आपल्या रेल्वेसाठी मंजूर केले। काय म्हटलं मी? 3295 कोटी रुपये। त्यांनी काय होणार आहे तर सोलापूरची कनेक्टिव्हिटी आपल्या धाराशिवला होणार आहे। हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे। आता लगेच तुम्हाला जरी लक्षात नाही आला तरी पुढच्या काळामध्ये तुमच्या निश्चितपणे किती फायद्याचा आहे हे कळणार। रेल्वेच्या माध्यमातून प्रगती प्रचंड प्रमाणात होते, हे काही मी आपल्याला वेगळं सांगायला नको।